अरे देवा, हा त्रास पुन्हा सुरू झाला. काय झालं? नाही, जरा छातीत दुखतंय, मळमळल्यासारखं वाटतंय. फार काही सिरियस नाहीये ना? अगं नाही नाही, सिरियस काही नाहीये. काल रात्री जागरण झालं ना, म्हणून थोडं पित्त झालंय. तरी मी सांगत होते जागरण करू नका, रात्री जरा शांत झोपा. सकाळी तुम्हाला त्रास होतो माहितीये ना, पण तुम्ही माझं एका शब्दाने ऐकलं नाही. अहो मालती, काल रात्री राणी आणि इंद्रा कोणाला काही न सांगता निघून गेले होते की नाही, त्यामुळे काळजी वाटणं स्वाभाविक आहे. कधी येणार केव्हा येणार काहीच माहिती नव्हतं, त्यामुळे थोडं जागरण झालं. तुम्ही म्हणत तसं झोपण्याचा प्रयत्न केला, पण अशा अवस्थेत कशी झोप लागेल मला? आबा तुम्हालाच काय, मला सुद्धा रात्रभर झोप नाही लागली या विचारांनी. सतत डोक्यात तोच विचार होता. मला एक कळत नाहीये, पण असं कुणालाही न सांगता न कळवता कुठलीही मुलगी अचानक माहेरी कशी जाईल? तेव्हा इंद्रा भाऊजीने विचारलं रात्री की राणी कुठे आहे, तेव्हा ते काय म्हणाले? तिला तिच्या घरी जायचं होतं, तिची इच्छा होती म्हणून तिला वस्तीत पाठवलं, बरोबर? पण मला एक कळत नाही, कुठल्याही मुलीला असं अचानक तिच्या माहेरी का जावं वाटेल, तेही इतक्या रात्री अपरात्री. म्हणजे मला हे पटत नाहीये. तुम्हाला पटतंय का? म्हणजे तुम्ही विचार करा एकदा. आता म्हणजे आता आपण इंद्रा भाऊजींना चुकीचं नाही म्हणू शकत. ते तरी काय करणार ना, जर राणीनीच हट्ट केला असेल तर. ती म्हणाली असेल मला जायचंच आहे, तर ते तरी काय करणार? मालती आई, तुम्हाला एक बोलू का? म्हणजे मला एक खूप दिवसांपासून तुम्हाला सांगायचं होतं. राणी ना कधी कधी ओव्हर करते अहो. म्हणजे इंद्रा भाऊजींना सुद्धा सतत उलट सुद्धा बोलते, उलट उत्तर देते. आता त्यांनीच तिला इतकं शिकवून ॲडव्होकेट केलंय म्हटल्यावर हे होणारच. तुझं म्हणणं पटतंय मला उर्मिला. हे बघ, एक मिनिट, तुम्ही तरी असे भलते सलते विचार करू नका. राणीबद्दल गैरसमज करून घेऊ नका. पण आबा, आताच माझं राणीशी फोनवर बोलणं झालंय, ती घरी सुखरूप आहे. काय झालं की राणी आणि इंद्रा काल रात्री फिरत फिरत वस्तीपर्यंत गेले होते, तेव्हा इंद्राच तिला म्हणाला की तू घरीच राहा म्हणून, माहेरी राहा म्हणून. तो तिला सोडून आलाय. गुड मॉर्निंग गाइस, स्पेशल ब्रेकफास्ट फॉर स्पेशल पीपल. आबा सुरू कर. नाही नकोय मला, अगं मला जरा त्रास होतोय, नको मला. आबा टेस्ट तर करा ना, आवडेल तुम्हाला. फक्त निशा, एक्स्ट्रीमली सॉरी, मी तू खूप मेहनतीनं हे सगळं बनवलंयस, पण मला जरा पित्त झालंय, त्रास होतोय, मला मळमळल्यासारखं वाटतंय, वरवर येते सगळं, म्हणून नको म्हणतोय मी. इट्स ओके. वा तनिषा, काय सॉलिड ब्रेकफास्ट बनवलाय तू.